मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समिती व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी विष्णू कारंपुरी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की दुर्घटना सरकार जाऊ दे, बाबासाहेबांच्या घटनेचे सरकार येऊ दे असे उद्गार काढले। मी सोलापूर माझ्या सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त पार्क चौक येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीच्या वतीनं विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांना अभिवादन करताना रेखा आडखी, विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा म्याकल, राणी दासरी, सुमित भांडेकर, रमेश चिलवेरी, शरणप्पा जगले यांची उपस्थिती होती। जय महाराष्ट्र, जय भीम, जय सोलापूर। आज माननीय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने मी अध्यक्ष या नात्याने एकच या ठिकाणी प्रार्थना करतो त्यांना की हे दुर्घटनेचे राज्य जाऊ दे आणि घटनेचे राज्य होऊ दे। बाबासाहेबांनी घटना आपल्याला देशाला अर्पित करताना किंवा घटना तयार करताना सर्व समान, सर्वांना न्याय, हक्क आणि सर्वांचा अधिकार एक प्रमाणे आणि समान ठेवलं होतं। परंतु सध्या असलेल्या या केंद्रातील सरकार, राज्यातील सरकार घटनेचं सरकार नाही, घटना वाचवतो म्हणून दुर्घटनेच्याकडे चाललेले आहे। अशा दुर्घटने राज्य जाऊन अशा प्रकारचा गोरगरिबांना न्याय मिळण्यासाठी बाबासाहेबांच्या घटनेचं राज्य परत येऊ द्या अशा ठिकाणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर।